तांदूळ पासून इडली बनवायची म्हणलं की 2 दिवस लागतात. सकाळी 4 तास भिजत घाला, नंतर त्याला वाटून रात्रभर तसंच ठेवा. फार कुटाणा करावा लागतो. चला तर मग आज आपण बनवूया इडली, चटणी, सांबर. इथे मी 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडद डाळ, 1 चमचा मेथी दाणे पाणी घालून भिजत ठेवले. नंतर मिक्सरला वाटून घेतले. बघू शकता बेटर पण मस्त फुललं गेलं. चटणीसाठी गरम तेलामध्ये उडद डाळ, हरभऱ्याची डाळ, कांदा, लसूण, टोमॅटो, मीठ, काश्मीरी लाल मिर्च टाकून परतून घेतलं. थंड झालं की मिक्सरला वाटून घेतलं. जिरे मोहरी कढीपत्त्याचा तडका मारला. तयार आहे चटणी. सांबारसाठी जिरे मोहरी, कांदा, कढीपत्ता, टोमॅटो, शेवगा टाकून परतून घेतलं. त्यामध्ये हळद, लाल तिखट, सांबर मसाला, मीठ, थोडंसं पाणी टाकून शेवग्याच्या शेंगा शिजून घेतल्या. हाटलेली तुरीची डाळ टाकली, गूळ, चिंच, वरतून बारीक कापलेली कोथिंबीर. इडली पण मस्त अशी 10 मिनिट स्टीम करून घेतली. तयार आहे इडली, चटणी, सांबार. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.